श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे 1 फेब्रुवारी, वार शनिवार, आणि या दिवशी आलेली आहे माघी महिन्यातील म्हणजेच माघ महिन्यातील श्री गणेश जयंती. याला माघी गणेश जयंती अशा नावाने देखील ओळखलं जातं किंवा वरद जयंती किंवा तिळकुंद चतुर्थी या नावाने देखील या जयंतीला ओळखलं जातं. या दिवशी शिवपार्वती पुत्र भगवान श्री गणेशांचा जन्म झालेला होता. त्यामुळेच या दिवशी भगवान गणेश हे जे आहेत ते प्रत्येक घरामध्ये विराजमान होत असतात. वर्षातून 2 वेळेस आपण श्री गणेश जयंती साजरी करत असतो. माघ महिन्यातील या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला विशेष महत्त्व दिलं जातं, ते म्हणजे तिळांना. या दिवशी तीळ आणि त्याचबरोबर गूळ मिसळून भगवान श्री गणेशांना याचा नैवेद्य अर्पण केला पाहिजे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सकाळीच या ठिकाणी एक सुपारी ठेवायची आहे, जेणेकरून सर्व कामात आपल्याला यश मिळेल, आपले कर्जमुक्ती होईल, आपल्या जीवनातील जे काही दुःख, दारिद्र्य, संकटे, अडचणी आहेत तर त्या नष्ट होतील आणि गरिबी संपून जाईल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला या गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. या दिवशी भगवान श्री गणेशाची विधिवत पूजन केलं जातं. प्रत्येक मंदिरामध्ये या दिवशी भगवान श्री गणेशांचे अभिषेक, पूजन, प्रार्थना, अर्चना केली जाते. नैवेद्याचं वाटप केलं जातं. या दिवशी भक्त भगवान श्री गणेशाची चंदनापासनं किंवा त्याचबरोबर अष्टगंधापासनं गणेशाची मूर्ती तयार करत असतात आणि त्याच्यापासनं पूजन करत असतात. यामुळे गणपती बाप्पा हे संपूर्णपणे आपल्यावरती प्रसन्न होत असतात. आता हे संपूर्ण आपल्याला करणं इतकं शक्य होत नाही. त्यामुळे या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला थोडंसं गंगाजल, तीळ टाकायचे आहे आणि आंघोळ करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती असते, तर त्या श्री गणेशाच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. मग तुम्ही गणपती अथर्व शीर्षम म्हणत हा अभिषेक करू शकतात किंवा मग तुम्ही ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करत करत देखील अभिषेक करू शकतात. त्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे, पाटावरती तो टाकायचा आहे, त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. त्या तांदळावरती गणेशाच्या मूर्तीला ठेवायचं आहे. गंध, फुलं, अक्षता, दुर्वा, एखादं लाल फूल अर्पण करायचं आहे. हे संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला भगवान श्री गणेशाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्यामध्ये गूळ आणि तिळाचा नैवेद्य विशेष करून अर्पण करा. नसेल शक्य तर फक्त गुळाचा जरी नैवेद्य अर्पण केला तरीही चालेल किंवा मोदक तुम्ही अर्पण करायचे आहे. नंतर श्री गणेशाची सकाळ संध्याकाळ तुम्हाला पूजा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर सकाळीच तुम्हाला 11 वाजायच्या अगोदर हा जो सुपारीचा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. सुपारी ही प्रत्येक पूजेमध्ये आपण वापरत असतो. सुपारीमध्ये अनेक प्रकारामध्ये गणेश तत्व जे आहे तर ते सक्रिय असतात. आपल्याकडे कोणत्याही देवाची मूर्ती नसली तरीही चालेल, पण आपण मग काय करत असतो त्यावेळेस एक सुपारी घेतो, त्या गणेशाच्या मूर्तीच्या समान किंवा त्या देवाच्या मूर्तीच्या समान आपण त्या सुपारीला पूजत असतो. इतकं अनन्यसाधारण महत्त्व या सुपारीला आपल्या ज्योतिषशास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये देण्यात आलेला आहे. तर हा सुपारीचा उपाय प्रत्येक कामामध्ये आपल्याला जर यश मिळत नसेल, कोणतंही काम आपलं निर्विघ्नपणे पार पडत नसेल, आपल्यावरती काही कर्ज झालेलं असेल, घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल, त्याचबरोबर घरामध्ये सतत तुम्हाला नकारात्मक शक्ती जाणवत असेल, घरामध्ये आलेला पैसा सतत कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल, आपण महिन्याला खूप पैसे कमवतो पण महिना संपेपर्यंत जर आपल्याकडे पैसा शिल्लक राहत नसेल, तर ह्या ज्या काही समस्यांना तुम्ही सामोरे जात आहात तर त्या सर्व समस्या दूर होण्यासाठी, तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा असतो. अर्थात आपल्या कष्टाला नशिबाची साथ पाहिजे असते. आपले कष्ट हे
तितकेच महत्त्वाचे असतात. पण कष्ट करूनही जर आपले नशीब आपल्या साथ देत नसेल, मेहनतीचं फळ जर आपल्याला मिळत नसेल, तर हे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे हे प्रभावी उपाय सांगितले जातात ते आपण नक्कीच करायला पाहिजे. तर आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे. आता सुपारी घेत असताना प्रत्येकाच्या घरामध्ये सुपारी असते, पण काय होतं कधी कधी आपण ही सुपारी जी आहे तर ती पूजेमध्ये वापरलेली असते. त्यामुळे पूजेमध्ये वापरलेली सुपारी ही चुकूनही आपल्याला घ्यायची नाही. तर यासाठी आपल्याला नवीन सुपारी घ्यायची आहे. मग तुम्ही उद्या सकाळीच एखादी सुपारी खरेदी करून आणू शकता किंवा आज तुम्ही सुपारी एखादी खरेदी करून आणू शकता. त्यानंतर ही सुपारी स्वच्छ तुम्हाला धुवायची आहे. देवघरासमोर एक छान तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे. त्या सुपारीवरती तुम्हाला 11 वेळेस ओम गम गणपते नमः म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे. त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते एखाद्या झाडाला टाकून द्यायचं. नंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ जे असतात तर ते घ्यायचे आहे. आता तांदूळ घेत असताना ते अखंड असावे, कुठेही तुटलेले, फुटलेले, किडलेले असे अजिबात नको. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ही सुपारी जी आहे तर त्याला प्रथम हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. एखादं फूल अर्पण करायचं आहे आणि नंतर ही सुपारी हातामध्ये घ्यायची आहे. हातामध्ये घेतल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला ऋणमुक्ती गणेश स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे. 11 वेळेस ऋणमुक्ती गणेश स्तोत्रमचं पठण करायचं. अगदी साधी सोपी सेवा आहे. हे स्तोत्र तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल, त्यावरून तुम्ही पठण करू शकता. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये 11 वेळेस आपलं हे स्तोत्र म्हणून जाईल. अगदी छोटीशी सेवा आहे. आणि त्यानंतर गणपतीला प्रार्थना करायची आहे. माझ्या घरातील जे काही दुःख, दारिद्र्य, पैशांच्या अडचणी, माझ्यावरती जे काही कर्ज असेल, आता तुमच्यावरती काही कर्ज असेल 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, तर ते लवकरात लवकर संपू द्या. माझ्या कष्टाला, माझ्या मेहनतीला नशिबाची साथ मिळू द्या, अशी आपल्याला गणेशाला प्रार्थना करायची आहे. आणि ही जी सुपारी आहे, जे तांदूळ आपण घेतलेले आहे त्या तांदळामध्ये तुम्हाला खाली ती ठेवायचे आहे आणि त्यावरून परत थोडेसे तांदूळ तुम्हाला टाकायचे. अशा पद्धतीने त्या तांदळामध्ये ही सुपारी तुम्हाला झाकून टाकायची आहे. त्यानंतर आता ह्या ज्या वाटीमध्ये आपण तांदूळ ठेवलेले आहे आणि ही सुपारी अशीच 45 दिवस त्याच तांदळामध्ये ठेवायची आहे आणि 45 दिवस उद्यापासून सलग तुम्हाला ऋणमुक्ती गणेश स्तोत्रम जे आहे तर ते पठण करायचं आहे. 45 दिवसाची सेवा आहे, पण खूप खूप प्रभावी सेवा आहे. ही सेवा केल्यामुळे तुमच्यावरती कितीही कर्ज असू द्या, त्या कर्जातून तुमची सुटका होईल. सर्व कामात तुम्हाला यश मिळेल आणि आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते देखील नष्ट होईल. असा हा सुपारीचा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला उद्या गणेश जयंतीच्या दिवसापासून करायचा आहे. आता मध्ये जर सुतक पिरियड्स आले तर ते दिवस तुम्ही स्किप करू शकता. पुढचे दिवस तुम्हाला कंटिन्यू करायचे आहे. जर मध्येच तुम्हाला कुठे गावाला जावं लागलं तर ते दिवस स्किप करायचे, पुढचे दिवस कंटिन्यू करायचे. असे 45 दिवस तुम्हाला उद्यापासून करायची आहे ही सेवा. ही सेवा करून बघा याचा किती छान अनुभव तुम्हाला येईल. सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळेल. यश मिळालं की आपोआपच आपल्याकडे पैसा हा येणारच आहे आणि त्या पैशातून आपल्याला कर्जमुक्ती आपली होणार आहे. जीवनातील दारिद्र्य हे आपले संपून जाणार आहे. करून बघा, फायदा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.